रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हरी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरे वा तुहा विठ्ठल बरे वा हे सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी तो माधव बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवली म्हणून विठ्ठली आवली तोहा विठ्ठल बरेवा तोहा विठ्ठल बरेवा म्हणून विठ्ठल आवरे म्हणून विठ्ठल आवरे आवरे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादे देवीवर विठ्ठल बरेवा विठ्ठल बरेवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला
आलो निजाच्या माहेरा, 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 बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला, अवघ्या दुःखाच्या मागेला, अवघ्या दुःखाच्या मागेला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेले आता घेऊधनी, गेले आता घेऊधनी, गेले आता घेऊधनी, तुका मनवाणी गेली आता घेऊधनी, गेली आता घेऊधनी, गेली आता घेऊ. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, बेटे रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा, बेटे रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा. विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊधनी, आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. विठाला विठ्ठल 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 शेवट तू भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईचा वरा. पांडुरंग करू प्रथम नमन, वा हरी हरी पांडुरंग करू प्रथम नमन, हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अतिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती देई आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे रंभादि गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन आता राखावे बांधून आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठला विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठला विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटो रखमाईचा वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद जगद्गुरु तुकोबाराय नोहे नोहे राजा शिव छत्रपती यांचे धर्मगुरु असणारे देहू निवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 8 ओळींचा नोहे नोहे 25 शब्द असणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। सेवा ही किम निमित्ताने आहे, सर्वांना ज्ञात आहे, श्रुत आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे या न्यायाला अनुसरून आपल्या छोट्याशा तांड्यामध्ये हनुमान तांडा या ठिकाणी आपली इहलोकीची यात्रा संपून नोहे नोहे या ठिकाणची रजा घेऊन जो मनुष्य पुढील वाटचाल करण्याकरता निघालेला आहे, पुढे वैतरणा नदीचा प्रवास सांगितलेला आहे, पुढे बोलणारच आहोत, पण असे असणारे बघा भाग्य लागतं महाराज, कारण की कुणाची तरी सेवा करणं हे आपल्या पदरात पडावं यासारखं भाग्य दुसरं कुठेच नाही महाराज। म्हणून असे असणारे बघा ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आपण त्याला म्हणतो, असे असणारे कैलासवासी पोपट गुलाब पवार आणि त्यांचा छोटासा परिवार आहे बघा। विमल पोपट पवार पत्नी आहेत, राहुल पोपट पवार मुलगा, मिथुन पोपट पवार मुलगा, तुकाराम पोपट पवार मुलगा, सिद्धार्थ राहुल पवार नातू, घमन गुलाब पवार भाऊ, भाऊसिंग गुलाब पवार भाऊ, एकनाथ गुलाब पवार भाऊ, वाल्मिक गुलाब पवार हे सुद्धा भाऊ, आणि एक पुतणी आहेत बाळू थाऊ पवार, असा यांचा हा परिवार आहे। असो अभंग किम निमित्ताने निवडलेला आहे, सर्वांना ज्ञात आहे। विशेष करून या बाजारपेठेमध्ये, या भवसागरामध्ये, या मृत्यू लोकामध्ये वावरत असणारा जीव नोहे नोहे प्रवास करणारा एक मनुष्य असेल, सुखाच्या पाठीमागे धावणारा देव असेल, सुखाच्या पाठीमागे धावणारा जीव असेल,
जीव सुखाच्या पाठीमागे धावतो यात तीळ मात्र शंका नाही। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला सामान्य लोकांना एवढंच सांगतात की बाबा रे, माझ्या जीवनाचा अभ्यासक्रम जर का मी काही बघायला गेलो, माझ्या जीवनाची काही अमोल असा ठेवा मी अभ्यासायला गेलो, तर जगद्गुरु तुकोबाराय त्या मुखरूपी प्रवेशद्वारातून जिव्हारूपी ओंबरट्यावरून तुम्हा मला एकच सांगतात, शेवट तू भला माझा बहु गोड झाला। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शेवटच्या क्षणाला नोहे नोहे शेवट इतका काही गोड झाला, इतका काही गोड झाला, आलो निजाच्या माहिरा बेटी रखुमाईचा वरा। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, कारण मी माझ्या त्या भगवंत पांडुरंगाच्या चरणी नोहे नोहे त्या पंढरपुरामध्ये आलो, म्हणून माझा शेवट गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईचा वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागीला। जेवढंही सुख दुःख असेल, प्रपंच मिश्रित जीवन जगत असताना सुख दुःख आपल्या वाट्याला येईल याच्याही मध्ये शंका आहे महाराज। काही मुद्दे आपल्या समोर मांडणार आहेत, काही नवीन विषय हाताळण्याचा प्रयत्न मी करणार आहे। लक्ष दिलं म्हणजे आपल्याला समजेल। म्हणून इथून माग आलेलं दुःखाचा माझा नायनाट झाला, परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागीला। पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी आता एकच ठरवलं। काय ठरवलं? तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, माझी वाणी त्या भगवंताच्या चरणावरती मी स्वाधीन केली आहे। जोपर्यंत मुखामध्ये नामस्मरण असेल तोपर्यंत त्या भगवंताचं गुणानुवाद करण्याकरता ही वाणी तुझ्या चरणावरती मी समर्पित केलेली आहे, नोहे नोहे तुला वाहिलेली आहे। असा या अभंगाचा सरळ आणि साधा सुटसुटीत भावार्थ आपल्या समोर मांडला। एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा हा परिहार देणे हा उचित असतो। या न्यायाने प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त जमलेला हा जनसमुदाय असेल। आता कृपा भांडवल सोडी बरी माझी मतीची पोतडी, ते ज्ञान कृपा जोडी थोरा माते। जमलेले या ठिकाणी भजनी मंडळ असेल, ज्यांना आम्ही प्रेमाने भजन भीष्म म्हणतो, असे असणारे माझ्यावर नितांत प्रेम करतात ते शांताराम महाराज सदगीर यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। आमचे छोटे गुरुबंधू पुरुषोत्तम दादा असतील, वेळात वेळ काढून तेही या ठिकाणी उपस्थित झाले। खरं म्हणजे त्यांच्या ठिकाणी आज दुसरे महाराज येणार होते। मी म्हटलं तसं काही जमणार नाही बाबा, तुम्ही आले तर सगळं होईल। म्हणून दादांनी वेळात वेळ काढून माझ्याकरता धावपळ करून या ठिकाणी तेही उपस्थित झाले। त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। ज्यांच्या हाताच्या बोटाच्या आणि बोलाच्या अशी जी ताकद नजाकती आहेत, असे मृदुंग मार्तंड बघा, मृदुंग शिरोमणी आदरणीय छोटे गुरुबंधू खुशाल महाराज चवंडगीर यांचंही चरणावरती नतमस्तक होतो। आणि गावातील भजनी मंडळ असेल, आदरणीय काकाड बाबा असेल, बाळूभाऊ असेल, श्रावण दादा असेल, आमचे चुलतेच आहे शिवाजी बाबू असेल, आणि इकडं ज्यांचं बघा महाराज कार्तिक असं सुंदर असं काकडा चालू आहे। दिवस रात्र ही मंडळी नित्यनेमाचा हरिपाठ करते। नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी। असे असणारे कोणी असो किंवा नसो तरीही त्यांचा हरिपाठ हा नित्यनेमाने चालू असतो। आदरणीय अनिल महाराज असतील, आमचे मामा असतील रामभाऊ मामा, विनेकरी मामा असतील, आणि
तुमच्या आमच्या चरणांवरती पुनश्च एकदा नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सामान्य लोकांना एकच सांगतात. काहीशे मुद्दे आपण बघणार आहोत. मुद्दे जरी नवीन असले, ऐकायला जरी नवीन वाटलं, पण विषय हा कळण्यासारखा आहे बाबा. कारण की येशाम न विद्या न तपो न दानम न त्यापि शीलम न गुणो न धर्मम ते मृत्यू लोके भुईवार भूता मनुष्य रूपेन मृगात चरंती. ज्याला यश माहित नाही, ज्याला तप माहित नाही, त्याला दान माहित नाही, असा मनुष्य नसून तो मृग पक्षी मानलेला आहे. सुभाषितकार सुंदर प्रकारे सांगतो. असो, या अभंगामध्ये 3 काळ सांगितले. तुम्हा आम्हाला 3 काळ माहित असतील. भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ. बरं बाबा, हे काळ जरी आम्हाला माहित असले, परंतु याचं काहीतरी विवेचन करा, काहीतरी आम्हाला सांगा, जेणेकरून या काळाबद्दल आम्हाला समजेल. काही वरिष्ठ मंडळी बघा, जुने मंडळी म्हणतात आमच्या वेळेस हे नव्हतं, आमच्या वेळेस ते नव्हतं, आमच्या वेळेस हेही नव्हतं, आमच्या वेळेस तेही नव्हतं. म्हणजे याचा अर्थ ती मंडळी भूतकाळामध्ये जगत असतात. भूतकाळामध्ये मंडळी जगत असतात. वर्तमान काळामध्ये काही मंडळी जगत असतात. बघा, वर्तमान काळामध्ये काही तरुण मंडळी जगत असतात आणि काही मंडळी भविष्य काळामध्ये जगतात. ती कशी? सुंदर असा अभ्यास केला, पाहिजे तेवढ्या डिग्र्या कमवल्या आणि पुढचा विचार करणं म्हणजे भविष्य. तर या अभंगामध्ये 3च गोष्टी आहेत बाबा. मनुष्याचा प्रारंभ चांगला झाला पाहिजे का मध्य काळ चांगला झाला पाहिजे की शेवट चांगला झाला पाहिजे, याच्यावर तुमचा निर्णय काय? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रारंभ चांगला झाला पाहिजे, मध्य काळ चांगला गेला पाहिजे की शेवट चांगला झाला पाहिजे? बोलत चला. बोलणाऱ्यावर मी काही केस करणार नाही. तुम्ही बोलणे म्हणजे कीर्तन मला समजेल. बरं सांगा बाबा, 3 मुद्दे तुमच्या समोर मांडले, प्रारंभ, मध्य आणि शेवट. तुम्हाला काय वाटतं? शेवट चांगला झाला पाहिजे की मध्य चांगला झाला पाहिजे की प्रारंभ चांगला झाला पाहिजे? शेवट चांगला झाला पाहिजे. अनेक दाखले देता येतील, अनेक दृष्टांतही मांडता येतील. बघा, प्रारंभ चांगला झाला तर मध्यही चांगला होतो आणि मध्य चांगला झाला तर शेवटही चांगलाच होतो. ह्यासाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसवा, आता निश्चिंतीने पावलो विसवा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो पावलो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास. बघा, प्रारंभ चांगला झाला, मध्य काळही चांगला झाला, पण शेवट मात्र एक जणाचा वाईट झाला. दृष्टांत द्यायचा झाला तर ज्याला 100 मुलं झाली, असा कोण राजा होता?
धृतराष्ट्र, याचा अर्थ तुम्हाला विषय कळत आहे. धृतराष्ट्राला 100 मुलं झाली महाराज. बघा, प्रारंभही चांगला आहे, मध्य काळही चांगला गेला, शेवट कसा झाला महाराज? युद्ध झालं. युद्ध झाल्याच्या नंतर धर्मराजाला विचार पडला, धृतराष्ट्र हा माझा काका आहे आणि हा आंधळा आहे, परंतु मुलाचा जे निधन त्याच्या डोळ्या देखत त्यांनी पाहिलेलं आहे, याचं दुःख त्याला सहन होणार नाही, म्हणून धृतराष्ट्राला त्यांनी आपल्या घरी नेलं. पण सकाळी उठल्याच्या नंतर धृतराष्ट्र उठला आणि जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायला बसला. भीमदादा समोर आला आणि पंक्तीमध्ये बसला आणि बसल्याच्या नंतर भीमाने उद्गार काढले महाराज तोंडातून, अरे तू आंधळा असून 100 मुलं तुझ्या कारणामुळे मारले गेले आणि आता कसा अन्न तुला गिळतंय रे बाबा? मला एक सांगा, जो मनुष्य जेवायला बसला कितीही चांगलं वाढून ठेवा महाराज, आणि आपण त्याच्या तोंडावर जर का म्हटलं, त्यांनी सांगावं महाराज आपल्याला, वा 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 सुंदर स्वयंपाक केला, आणि भीमदादा सारखा एखादा आडबंग माणूस जर का त्याच्या जवळ बसला, खाय खाय तुझ्या बापाला तरी मिळतं का असं खाईल का कोणी? कोणीच खाणार नाही महाराज. धृतराष्ट्र तर तसंच काही झालं होतं. धृतराष्ट्राला सांगितलं खा खा, तुला मिळत नाही खा, भीमाने सांगितलं. दुसऱ्या दिवस उजाडला. धृतराष्ट्राने एवढं तोंड केलं, जेवायचं म्हटलं तरी नाही. धृतराष्ट्र नाही म्हणायचा. धर्मराजाला प्रश्न पडला. धर्मराजाने सांगितलं, धृतराष्ट्र म्हणजे काका का जेवत नाही, याचा प्रश्न विचार न करता काका जवळ धर्मराजा आले आणि धर्मराजाने सांगितलं, काका आपण जेवलात नाही, याचं कारण काय? त्यांनी घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. लगेच भीमाला दादाने बोलवलं. भीमदादा समोरच येऊन उभे राहिले आणि भीमदादा उभे राहिल्याच्या नंतर भीमाला सांगितलं, अरे काका जेवत असताना तू त्याला काहीच्या काही बोलतो, तुला पटतं काय? भीमाने सांगितलं की दादा मी जेवत असताना बोलत होतो, आता जेवणाच्या अगोदर बोलेल. पुन्हा जेवायला बसला महाराज धृतराष्ट्र आणि भीमदादा पंक्तीत आला. धृतराष्ट्राला मात्र घाम चालू झाला. आता काय अपमान होतो काही नाही. परंतु भीमाने पुन्हा सांगितलं, अरे खा खा, तू अन्न खात नसून तुझ्या मुलाचं मांस खातोय. काय मुलाचं मांस खातोय? मला एक सांगा, धर्मराजा त्या ठिकाणी थांबेल का हो? धर्मराजा त्या ठिकाणून आपल्या पत्नीला घेऊन जंगलामध्ये गेले आणि त्या जंगलाला आग लावली आणि आपण 2 जण जळून जाणार म्हणून शेवट इतका भयान झाला महाराज. ज्याचे 100 मुलं असताना देखील शेवट इतका भयान होतो. मला सांगा, प्रारंभ हीच चांगला झाला. आता कौरव आणि हे पांडव हे 2 नसून एकच आहे. पटवून देईल तुम्हाला. कौरव आणि पांडव, पांडव हे पांडव नसून कौरवच आहे. पांडव हे पांडव नसून कौरवच आहे. आता ते म्हणजे कसं बघा, पंगू राजांना जे 5 पांडव झाले यांचं नाव पांडव पडलं, पण कुरु राजाला जे पुत्र झाले त्यांचं नाव मात्र कुरु राजावरून कौरव असं पाळण्यात आलं. म्हणून कौरव आणि पांडव झाले. मला सांगा, प्रारंभ चांगला, मध्य चांगला, शेवट वाईट झाला. बरं पुढे चला महाराज. प्रारंभ चांगला झाला, मध्य काळ वाईट झाला आणि शेवट चांगला झाला. विठाला प्रारंभ चांगला, मध्य काळ वाईट गेला आणि शेवट मात्र चांगलं झालं. बघा, अर्जुनाचा पुत्र
फार गोड गोड दृष्टांत आहे महाराज. विषय जोडा जड जाईल पण दृष्टांत मात्र गोड आहे. अर्जुनाचा मुलगा आहे अभिमन्यू. कौरवांनी सापळा रचला. अभिमन्यूचा घात करण्यासाठी त्या चक्रव्यूहाची रचना केली आणि ते चक्रव्यूहामध्ये युद्ध चालू असताना अभिमन्यूला वीरगती प्राण त्या ठिकाणी गेला महाराज. प्राण गेल्याच्या नंतर अभिमन्यूची पत्नी म्हणजेच तिचं नाव उत्तरा, हिच्या गर्भामध्ये मात्र परीक्षिती राजा होता महाराज. तिच्या गर्भामध्ये परीक्षिती राजा होता. आता मला सांगा, त्या परीक्षिती राजा गर्भामध्ये असताना कौरवाने ठरवलं की उत्तरेच्या पोटामध्ये पांडवांचा अंश आहे आणि त्या अंशाला आपण संपवलं पाहिजे. अंश संपवला म्हणजे आपल्याला पुन्हा राज्य प्राप्त. मात्र धृतराष्ट्रांनी काय केलं? धनाच्या आशामध्ये मरणाला प्राप्त झालं महाराज. बर, परीक्षिती राजा पोटामध्ये असताना गर्भामध्ये असताना कौरवाने ठरवलं म्हणून ब्रह्मपाश नावाचा एक पाश आहे तो उत्तरेच्या गर्भामध्ये सोडण्यात आला. सोडल्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्ण भगवंताने त्या गर्भामध्ये जाऊन परीक्षिती राजाचं संरक्षण केलं. बघा, संरक्षण केलं पण परीक्षिती राजाला त्या देवाचं दर्शन घडलं मायबाप. आणि परीक्षिती राजाचं संरक्षण केल्यामुळं परीक्षिती राजाचा जन्म झाला. पण परीक्षिती राजा हालतही नाही, चालतही नाही आणि रडत सुद्धा नाही. एक जण कसा म्हणतो माहितीये का? अरे हे म्हणे गिरणातलं दिसलं म्हणे आपल्याला, याला पुरून टाका म्हणे. हा गिरणातला दिसतो, याला पुरून टाका. पण जसे कृष्ण भगवंत त्या ठिकाणी आले, बघा भगवंताचा यश म्हणजे कसा होता महाराज. जडी की पगडी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा हो. भगवंत आले परीक्षिती राजाला पाहिलं. परीक्षिती राजाने त्याला पाहिलं महाराज. जसे परीक्षित राजाने त्याला पाहिलं तसं परीक्षिती राजा हसायला लागले महाराज. हसायला लागले आणि परीक्षिती राजा म्हटले, गर्वामध्ये मला भेटायला आला तो बाबा दुसरा तिसरा कोणी नसून हाच आहे. बर, प्रारंभ चांगला झाला. गर्वामध्ये देवाचं दर्शन होणं प्रारंभ चांगला झाला महाराज. मध्यकाळ वाईट कसा गेला? परीक्षिती राजाला भीमाने एकदा जरासंध नावाच्या राक्षसाला मारलं महाराज. लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कळेल. जरासंधाचा वध केला भीमाने. जरासंधाचा जसा वध केला पण त्याचा मुकुट तो घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्याच्या नंतर तो एका कपाटामध्ये ठेवला आणि परीक्षिती राजाने त्याची गंमत पाहिली महाराज. परीक्षिती राजाने जसा तो मुकुट घेतला त्याला मोह झाला की हा मुकुट आपल्या डोक्यामध्ये घातला पाहिजे. म्हणून परीक्षित राजाने तो मुकुट आपल्या डोक्यावरती चढवला महाराज. पण परिणाम असा झाला, जैसे खावे अन्न तैसे होते मन महाराज. ज्याचं जसं अन्न खातो तशी बुद्धी त्या माणसाला प्राप्त होत राहते. म्हणून त्या परीक्षिती राजाने डोक्यात मुकुट घातला पण शिकारीची इच्छा उत्पन्न झाली महाराज. मध्य काळ वाईट गेला महाराज. परंतु शेवट इतकं काहीच चांगलं झालं. शिकारीच्या नादामध्ये चांगल्याची संगत घडली महाराज. आणि शिकार करत असताना श्रमी ऋषीच्या आश्रमावर गेल्याच्या नंतर ऋषी ध्यानास्थ बसलेले. हरे राम
रामा रामा हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. म्हणून महाराज श्रमी ऋषीच्या आश्रमावरती गेल्याच्या नंतर परीक्षिती राजाचे उत्तर आहे, या ठिकाणी कोणी मला पाणी पाजण्यासाठी आहेत का. म्हणून श्रमी राजा मात्र समाधीत अवस्थेत बसलेले असताना श्रमी ऋषीने काही डोळे उघडलेले नाही, म्हणून एक मेलेला सर्प त्या ठिकाणी परीक्षिती राजाने त्याच्या गळ्यामध्ये टाकला. महाराज निघून गेले. श्रमी ऋषीचा मुलगा ज्या ठिकाणी आला आणि त्याने उत्तर दिलं, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये ज्याने कोणी मेलेला सर्प टाकून त्यांचा अवमान अपमान केला असेल, तो मनुष्य एक नाही दोन नाही 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प चावून गतप्राण मरण पावणार आहे. पण ऋषी जेव्हा समाधीच अवस्थेतून बाहेर आल्याच्या नंतर त्यांना घडलेला वृत्तांत सगळा समजल्याच्या नंतर मुलाला जवळ बोलवलं. अरे बाळा, राजा म्हणजे एक दाता आहेत. राजा म्हणजे कोण आहे? दाता आहे. आणि तू त्या दात्याला श्राप दिला, पण तू त्याला सावध तरी करून ये. म्हणून मुलगा गेला. या ठिकाणी परीक्षिती नावाचा राजा कोण आहे म्हणून त्याने विचारपूस करण्याचं ठरवलं. परीक्षिती राजाने सांगितलं, दुसरं तिसरं कोण नसून मी परीक्षित आहे, सांग तुझं काय काम आहे म्हणून. त्याने घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. परंतु राजा एक लक्षात ठेव, 7 दिवसामध्ये तुला सर्पदंश होणार आहे आणि सर्पाच्या दंशमध्ये तुला गतप्राण व्हावं लागणार आहे. म्हणून परीक्षिती राजाने ठरवलं. पण त्या ठिकाणी शुकाचार्याची गाठ झाली. महाराज बघा, चांगलं होतं पण ते करणारे किंवा पाठीमागची लोक सुद्धा तशी पाहिजे. महाराज शुकाचार्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर शुकाचार्याची भेट झाली आणि त्या शुकाचार्याने सांगितलं की हे राजन, तुला भागवताच 7 दिवसामध्ये तुझी उत्पत्ती आणि मध्य जरी वाईट गेला असेल पण शेवट मात्र चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. एका खांबावर महल निर्माण केलं महाराज, राजवाडा उभा केला आणि भागवत कथेला प्रारंभ शुकाचार्यांनी केलेला. परीक्षित राजाला सर्पाचा दंश. मला एक सांगा, ज्याला सांगितलं की तुझं मरण सर्पामध्ये आहे, तो मनुष्य 7 दिवस गुपचूप बसेल का हो? इकून येतो का इकून येतो, तिकून येतो का समोरून येतो, त्याचं लक्ष लागणार नाही. म्हणून महाराज, धन्य परीक्षिती तरला भूपती, धन्य परीक्षिती तरला भूपती, 7 दिवस मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया, दिसा मुक्ती झाली तया. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया रे, 7 दिवसा मुक्ती झाली तया. धन्य परीक्षिती तरला भूपती, 7 दिवस मुक्ती झाली तया. या प्रमाणाने आपल्याला सिद्ध करता येईल 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचा उद्धार झाला. प्रारंभ चांगला झाला, वाईटही मध्यकाळ वाईट गेला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण की माणसाने कर्म चांगले केले पाहिजे बा. मग शिका वर्णमिच्छन्ति धनमिच्छन्ति पार्थवानी च कलहमिच्छन्ति शांतिमिच्छन्ति साधवा.
माक्षी प्रत्येक ठिकाणी बसेल, जखमेवर बसेल, अन्यत्र कुठल्याही घाणीवर बसेल, परंतु विस्तवावर बसणार नाही. मक्षिकावर नमिच्छन्ति धनमिच्छन्ति पार्थवा. लोभी मनुष्य इच्छा करतो धनाची, नीच मिच्छन्ति नीच मनुष्य इच्छा करतो भांडणाची. कधी भांडण व्हावं आणि कधी मला भांडायला मिळावं. नीच कलह मिच्छन्ति पण शांती मिच्छन्ति साधवा. साधू पुरुष इच्छा करतो शांततेची, शांती मिच्छन्ति साधवा. म्हणून शेवट मात्र गोड झाला. बघा, धृतराष्ट्र झाला, परीक्षित राजा झाला. थोडा विषय लांबवू आपण जरा. बघा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. चदरिया जेने रे जीनी, चदरिया जीने रे जीने, चदरिया जीने रे जीने. राम नाम से बोले चदरिया जेने रे जीने, चदरिया जीने रे जीने. हो, राम नाम से बुनी चदरिया जेनी रे जिनी. म्हणून साधू पुरुष इच्छा करतो शांततेची. बघा, माणसाने गोड बोललं पाहिजे. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वा, तुका म्हणे वाव पोटी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देहा देवाचे कारणी, देव देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी. सुंदर साचा आणि मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. नाहीतर महाराज, एक गीतामध्ये असं सुंदर वर्णन आलेलं आहे. काय? सत्य नीती ठेवा, चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला, गर्वाना तू फुगवू नको आपुल्या या छातीला. तुझे परी भले भले मिळाले या मातीला, तुझे परी भले भले मिळाले या मातीला. बायका पोर गणगोत्र इथे सर्व राहणार, एकटाच आलासी एकटाच जाणार. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला, गर्वाना तू फुगवू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, गर्व ना तू फुगवू नको आपुल्या या छातीला. तू काय गर्व करतो? अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, मेला पंजा मेला गेला बाप मसना गेला. बघा, येथ नाही उरो आले अवतार येरती पामर जीव किती. या ठिकाणी कोणी राहिला आलेलं नाही महाराज. काय म्हणतात? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, मेला पंजा मेला
गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पळतो तोही तोही तैसा झाला देखत देखत नात पळतो तोही तैसा झाला आ, देखत देखत नातू पळतो तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भय आले मोठे उठा उठा जागा वा वा पाठी भय आले मोठे उठा उठा जागा पाठी आले मोठे उठा उठा जागा जागा पाठी भय आले मोठे हो काय म्हणतात आधा मेला पंजा मेला वा बाप मसना गेला शाही पानाला थोडा आवाज चाट चाट विठाल विठ्ठल आधा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नात पळतो देखत देखत नात पळतो तोही तैसा झाला देखत देखत नात पळतो तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचोने दुजा नाव ठाई कोठी आजाई मेला पंजाई मेला प्रारंभ चांगला झाला मध्य काळ वाईट गेला पण परंतु धन्य परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवस मुक्ती झाली तया म्हणून माणसाने जाता जाता एक लक्षात ठेवायचं प्रारंभ ही वाईट गेला मध्य काळही वाईट गेला परंतु शेवट मात्र गोड झाला दृष्टांत असा आहे बाबा एक मनुष्य आपलं पूर्ण जीवन वेश्येच्या घरी काढलं महाराज वेश्येच्या घरी काय आजामेळ नावाच्या ग्रहस्थाने एका वेश्येच्या घरी अख्ख आयुष्य घालवलं महाराज मध्य काळही वाईट प्रारंभही वाईट पण शेवट मात्र गोड झाला बर का आजामेळाचा मुलगा त्याचं नाव नारायण होतं महाराज नारायण असताना त्याने आवाज दिला मरणाच्या वेळेस आजामेळा अंती मरणाशी पावला परिस्मरला नाही तुझ आणि अंतकाळी ज्याच्या नारायण आले नाम देवे तुका मने सुका पार नाही तुका मने सुका पार नाही तुका मने सुखा पार नाही तुका मने सुखा अंतकाळी ज्याच्या नाम घाले मुखा वा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका मने सुका पार नाही तुका मने सुखा पार नाही अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा मने सुखा पार नाही तुका मने सुखा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुख तुका म्हणे सुका पार नाही प्रारंभ ही वाईट गेला मध्य काळही वाईट गेला बघा आजमेळ
आजामेळ असा मनुष्य होता महाराज, वेशेच्या घरी आपलं जीवन घालवलं, परंतु साधूची संगती लाभल्यामुळे अंतकाळ मात्र शेवट त्यांचा गोड झाला. आजामेळा अंती प्राणासी मुकला, तरी स्मरला नाही तुझ प्राण जाते वेळी. आठवी नारायण पण देवे विमान पाठविले. बघा, आई साहेबाने सांगितलं, लक्ष्मी मातेने सांगितलं काय, नारायण नाव तुमचं नाही त्याच्या मुलाचं आहे. तुम्ही कशाला तुमच्या नावाला ओ देत बसता? तुम्हाला नाही बोलावलं म्हणे त्या ठिकाणी, तुम्ही कशाला जातात? परंतु सुंदर वाक्य माई साहेबांनी दिलं बघा. पहिले नाव जरी त्याच्या मुलाचं नाव जरी नारायण असलं, परंतु पहिलं नारायण नाव हे माझं आहे, म्हणून मला जावं लागलं. शेवट गोड झाला महाराज. बर, या ठिकाणावरून मनुष्य येत नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. सगळंच गेल्याशिवाय या ठिकाणावर राहत नाही. मृत्यू लोकाचा नियमच असा आहे बाबा, येत नाही उरो आले अवतार. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, क्या लेके आया बंदा. इस जगत सराई में मुसाफिर रहना 2 दिन का, मुसाफिर रहना 2 दिन का. विरथा करे गुमान मूर्ख इस धन और जोबन का. बंद मुट्ठी आया जग में, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. बंद मुठ्ठीने आला होता आणि खुल्या हाताने जाणार आहे महाराज. म्हणून विनवितो सकळ जना, विनवितो सकळ जना, कर जोडून तो लहाना, कर जोडून तोर लहाना. विनवितो सकळ जना, विनवितो सकळ जना, कर जोडून थोरला, कर जोडून थोरला. कधी येशील रे मन मोहना, बारीक, कधी येशील रे मन मोहना. पाहण्या भारत देश हा पुन्हा, बारा भारत देश हा पुन्हा. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना. भारत देश हा पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले. अति गुलाम जग हे झाले, अति गुलाम जग हे झाले. तोडण्या तुझ्या बंधना, तोडण्या या बंधना. पाहण्या भारत देश हा पुन्हा, पाहण्या भारत देश हा पुन्हा. कधी येशील रे मन मोहना, मोहना. करे येशील रे मन मोहना. पाहण्या भारत देश हा पुन्हा, पाहण्या भारत देश हा पुन्हा. चाल आठवली म्हणून म्हटली बाबा. कर जोडून विनवितो तुम्हा,
कर जोडून विनवितो तुम्हा विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहान दान इतुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम मनागा काय पाहत आहे उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकाने तसे एक नाही दोन नाही 12 महिने ज्या जीवाला आपल्यातून जाऊन झाले आहेत असा असणारा जीवाचा प्रवास या ठिकाणावरून आज प्रारंभाला चालू होणार आहे महाराज कितीतरी योजनचा प्रवास सांगितलेला आहे महाराज आज त्या मनुष्याला वैतरणा नदीचा प्रवास करावा लागणार आहे महाराज वैतरणा नदी अशी आहे घाणीने मळाने मूत्राने भरलेली आहे अशी नदीचा प्रवास सांगितलेला मनुष्याला देह मिळतो पण तो कळत नाही महाराज पावला हा देह का गाटाळी न्याय पावला हा देह का गाटाळी न्याय पावला हा देह का गाटाळी न्याय न घडो उपाय घडो आले न घडो उपाय घडो आले न घडो उपाय घडो आले राजाने सांगितलं ज्याने टाळीमध्ये कावळा पकडेल त्याला अर्ध राज्य देण्यात येईल आंधळा गेला महाराज आंधळा नदीच्या किनारी गेला आणि टाळी वाजवायला सुरुवात केली महाराज योगायोग असा झाला कावळा आला आणि त्याच्या हाताला सापडला महाराज पण त्याला लोभ निर्माण झाला महाराज राजा जर का एक कावळ्यावर अर्ध राज्य दान देत असेल मग मी अजून एक पकडला तर राजा मीच होईल म्हणून आंधळ्याने तो पहिला कावळा आपल्या हातामध्ये दाबला महाराज आणि टाळी वाजवायला सुरुवात केली महाराज जसे हात वर केले हातातला कावळाही गेला महाराज पावला हा देह कागा टाळी न्याय न घडो उपाय घडो आले असंच एक मनुष्य मरायची वेळ जवळ आली पोरं आले गणगोत आलं भेटायला परंतु म्हातारा नुसता टुळू टुळू बघायचं महाराज लोकांना लोक म्हणायला लागले आपण तर आलोय खरं पण म्हातारा काही जायचं नाव घेत काही लोक दरवाजातून जाऊन टाचावर करून बघायला लागले एक जण म्हटलं ऐ शांभू शांभू त्याला उठून बसव म्हटल्याच्या नंतर उठवू बी आपण पण तिथं गर्दीच मावाना गरम झाल्यावर म्हातारा जाईल तरी अरे नाही उठून बसव श्वास रोखला म्हणजे म्हातारा गचकल दुसरा म्हणायला लागला अरे त्याची कूस बदलव म्हणजे जाईल महाराज एक डॉक्टर बोलवला डॉक्टराने सांगितलं म्हातारा फक्त 10 सेकंद बोलल किती फक्त 10 सेकंद बिल होईल ₹1,00,000 महाराज पैसा लय म्हणे आपल्याकडे लय पैसा आहे ₹2,00,000 घ्या पण म्हातार कवच्या धरून वाके 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 तो म्हणे वासुदेव केशवा म्हणायचंय म्हणे माझ्या म्हातारे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका म्हणे त्याला वासुदेव केशवा म्हणायचं म्हणून म्हातारेची इच्छा मोडता येणार नाही म्हणून हा खर्च आहे म्हणे पण महाराज डॉक्टरांनी जसं इंजेक्शन दिलं तरी त्याचं चालूच होतं महाराज वाके वाके जसं इंजेक्शन दिलं महाराज म्हातारा उठून बोंबला लागलं अरे कार्ट्या ते वासरू किती टाइमापासून केर सुनी खातय म्हणे तुझं लक्ष नाही गेलं महाराज म्हातारा आपलं बी असंच आहे महाराज गेलं महाराज म्हातारा जसं गेलं महाराज मला सांगा वासुदेव केशवा म्हटला प्रारंभही चांगला नाही मध्यही चांगला नाही
आणि शेवटही चांगला नाही विठाला. विठाला 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 विठाला. माणसाची गंमत अशी आहे बाबा, जसं आपल्या ठिकाणी या गावामध्ये आपल्याला पूर बघायला भेटतो नदीचा. नदी जवळ आहे, आई शाकंभरी त्या तीरावरून वाहत असणारी नदी आहे महाराज जवळ. तशी आपली गंमत आहे महाराज. एक गीतकार सुंदर सांगतात, दोन बोंडक्याची होती सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. काय म्हणतात? दोन बोंडक्याची होती सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक सुख आहे रे बाळा, क्षणिक सुख आहे रे बाळा, मेळ मानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. जशी सागरामध्ये महापुरामध्ये दोन ओंडक्याची जशी गाठ होती ना महाराज, तसं आयुष्य आहेत महाराज. म्हणून प्रारंभही चांगलं झालं, मध्य चांगलं झालं, शेवट ज्याचा चांगला झाला त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात. शेवट तो भला भला राम, शेवट तो भला. शेवट तो भला, शेवट तो भला. शेवट तो भला भला, शेवट तो भला. शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहू गोड झाला, माझा बाबू गोड झाला, आलो निजाच्या माहेरा माहेरा, आलो निजाच्या माहेरा. झाला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा माहेरा. शेवट तो भला, या प्रकारे माझा बहु गोड झाला. तुकोबाराय म्हणतात, ज्यांचा प्रारंभही चांगला आहे, ज्यांचा मध्यही चांगला आहे, शेवटही चांगला आहे, नोहे नोहे शेवट तो भला. बघा, प्रारंभ चांगला, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ, प्रारंभ, मध्यम आणि शेवट. पुढं चला, तुम्हा आम्हाला दोनच काळ सांगितले महाराज. किती काळ? दोनच काळ, सकाळ आणि संध्याकाळ. सकाळ सकाळी काय करावं महाराज? सकाळी सकाळी देवाचं नामस्मरण करावं. प्रभाते म्हणे राम चिंतित जावा. काय सुंदर असं काकडं चालू आहे महाराज, प्रत्येक गावात ऐकायला भेटतो. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिन जनाचे सावले येई धावोने स्मरताचे. पंढरपूरचे भीमा तटे सुंदर मनोहर गोमटी, लाजली गे माये आता कोणा वाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. सुंदर असा काकडा आहे महाराज. आनंद ही प्रत्येक जणांनी घेतला पाहिजे महाराज. काकड्यामध्ये सुंदर सुंदर प्रकारचे आहेत महाराज. अभंग इतकं सुंदर आहे. गाडी
आली पोलिसाची गाडी. पण तसं नाही महाराज. मदलसाने झोका हलवायला सुरुवात केली. मदलसा म्हणतात, काय म्हणतात मदलसाने, काय सांगितलं? 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येतात ती कर्म जाड तुझी मान अडकली. आकांतु ये जननी दुःखदाय मोकली. स्मरे त्या हरी हरा ध्याई श्रीकृष्ण माऊली. परियेसी मदलसा सोमजो जो रे बाळा. ती मदलसा आपल्या बालाला उपदेश करते. एवढंच नाही, गर्वामध्ये काही गादी नाही, फॅन नाही, तख्ते नाही, कोणत्याच प्रकारचा बंगला नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मातेची या उदर कुवरी पतोनी विष्ठा मुत्राची या दाथरी अधोमुख नवमासवरी उकडी भारी जठराग्नी. विष्ठा लेप चौकडे नाकी तोंडी कृमे कुडे. गर्भवतीचे पुढती गाडे कोणा पुढती सांगेल. 9 मास कष्टलास. सुंदर प्रकारे नरदेह मिळाला महाराज. पावला हा देह या न्यायाने आपल्याला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मी त्या पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता ज्या ठिकाणी गेलो ते स्थान कोणतं? ते आहे जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हरी धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. त्याला जाऊ तया ठाया काही भोजन मागया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागया. हरी विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. हे विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म लागो लक्ष लागो. गण आणि गोत्रज सर्वे हसताची मज. गेले याचे मानुष पण याने सोडी गेली लाज. विनवितो तुका संता संत चरणीचे रज. विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो. तर महाराज असो, धावत्या वेळामध्ये आपण जेवढाही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा, शेवट तो भला माझा बहुगोड झाला. जगद्गुरु तुकोबराय त्या पंढरपुरामध्ये दाखल होतात आणि जे काही सुख दुःख आहे त्या देवाला सांगतात. जाऊ देवाचे गावा देव देईल विसावा. विठाला त्या माहेराला बघा, माहेराला एक मुलगी जाते. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. माहेराला मुलगी गेल्याच्या नंतर बघा, ज्याच्या जीवनामध्ये आई आणि बाप हे 2 व्यक्ती ज्यांच्या जीवनामध्ये असते महाराज, तीच व्यक्ती माहेरात जात असते महाराज. मुलगी माहेराला येते. माहेराला आल्याच्या नंतर घरामध्ये पहाटेचा प्रसंग आहे. सासरी काम करण्याची सवय लागली म्हणून भल्या पहाटे आपली मुलगी ती उठली महाराज. उठल्याच्या नंतर आईने सांगितलं, अगं एवढ्या पहाटे उठायचं काहीच गरज नाही. का?
तू या ठिकाणी माहेरात आलेली. काय आली? माहेरात आलेली. झोप दुपारपर्यंत 10-11 पर्यंत झोप. आराम करायला आलीस ना, मग आराम कर. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी माझ्या माहेराला आलो. माझं माहेराला आलो याचं कारण समजा, जी व्यक्ती माहेराला जाते ती पारतंत्र्यात असते का स्वतंत्र्यात असते? स्वतंत्र असते महाराज. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर प्रकारचे उत्तर देतात. मी तीच व्यक्ती आहे जी भक्ती करण्यामध्ये स्वतंत्र आहे. कारण पारतंत्र्यातली भक्ती मला नको देवा. आता माझं ऐसे करी तुझी ये पायी चित्ती धरी. म्हणून स्वतंत्र आहे महाराज. मुलीचं जीवन स्वतंत्र आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणात सांगतात, आलो निजाच्या माहेरा, ओ आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, ओ आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, ओ आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, ओ आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा, त्या पांडुरंगाच्या चरणार उंदे. भेटण्याचा जो अट्टहास होता तो शेवट माझा झाला, शेवट तो भला माझा बहुगोड झाला. याचं कारण मी आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. बघा, आपल्याला जन्म ज्या आईवडिलांनी दिला त्यांच्या ऋणातून काहीतरी उत्तराई होण्यासाठी हा अट्टहास महाराज. दशक्रिया विधी, पिंड दर्पण, श्राद्ध विधी केले पाहिजे महाराज. लोक करत नाही, ही मोठी शंका आहे. अजून लोकांना अजून याच भ्रमात आहे की काय होतं एकदा मनुष्य गेल्याच्या नंतर माघारी कोणी येत नाही महाराज. परंतु महाराज पिढीची परंपरा आहे महाराज. हेथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, येर येती अनुष्ठिती सामान्य सकळ. या न्यायाने 16 प्रकारचे संस्कार सांगितले आहेत महाराज. दशक्रियाच्या दिवशी 3 पिंड बनवले जातात. त्या 3 पिंडाचं पूजन केलेलं जातं. आज आहे महाराज, हे बघा, तीळ वाहण्याचा कार्यक्रम असतो, जलदान विधी असतो, दर्पण विधी असतो, 16 प्रकारचे संस्कार असतात महाराज. काही मुंडन विधी असतो. या 16 प्रकारच्या संस्काराने ही मनुष्याची जडणघडण क्रिया चालू आहे महाराज. पंचमहाभूतांचा गोंधळ केले एके ठाई, नाहीतर कामाचे कोतवाल याने नाडिले बहुतासी. हरिहरासी आबरू घेतो वय नाही त्यासी. म्हणून बघा, जो बाप आपल्या जीवनातून गेला, बाप जाण्या इतकं दुःख या जगात तीळ मात्र. बघा, बाप जाण्याचं दुःख या जगामध्ये खूप मोठं आहे. बराच किती मोठं आहे सांगू का? सांगून जाईल मी आपल्याला. माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेन
न पुसताना माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फटक्या सदऱ्याला सदा तिगड जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने सदा कतर लावलेली मला कस तरी होत या लोक बापाच बघताना मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बघा आपली यात्रा झाली माग असाच एक गरीब घरचा बाप मुलांना काही खाऊ घेण्यासाठी मोल मजुरी करू लागला करत असताना बघा या गाण्यामध्ये सुंदर सांगितलेलं महाराज आली जत्रा गावाची बाप जत्रात जायाचा उदार पादार कापड पोरांना नाहीचा काय उदार पादार कापड पोरांना आणायचं महाराज पण होता असं महाराज ज्याला 4 मुलं आहे तरी त्याला एक आई वडील जड होतात महाराज बाप घराचा पाया आहे महाराज ती चप्पल जरी नसेल तरी त्या ठिकाणी उणीव मात्र भासत असते महाराज बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कणा त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगायचं महाराज एक लहानसा पोरगा बघा ज्याला आई नव्हती महाराज आणि आई नव्हती महाराज तो यात्रेमध्ये गेला आपल्या मित्रांजवळून त्याने 1-1, 2-2 रुपये जमा केले महाराज आणि यात्रेमध्ये गेला महाराज आणि गेल्याच्या नंतर त्याला आपल्या आईची आठवण आली महाराज कारण की बघा एकदा भजन करा विठ्ठला विठ्ठला कारण की आई काबाड कष्ट करायची मला 1-1 रुपया यात्रेसाठी द्यायची महाराज परंतु आज तो पाळणा आज ती दोरी माझ्या हातामध्ये नाही महाराज आई गेली बाप आहे परंतु बाप मात्र मला मारतो महाराज आणि ज्या देवाची यात्रा होती ना महाराज त्या देवाजवळ जाऊन तो रडायला लागला महाराज आणि त्याने सुंदर सांगितलं महाराज आई विन माया विश्वात नाही आई विन माया विश्वात नाही हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा घेई कुशीत तुझ्या लाडक्या या जीवा गोड गावुनी अंगाई गोड गावुनी अंगाई बाळा झोकी देई
आई विन माया विश्वात नाही, आई विन माया विश्वात नाही. अरे देवा, माझी आई हिरवून घेतली, बापही असा मद्यपान दारू पिणारा दिला. तूच सांग ना आता माझं कसं होणार. सावळी ग माझी आई, काय म्हणतो, सावळी ग माझी आई, मला किती हो प्रेम देई, विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरा, विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरा. देवाला विनवणी करतोय महाराज. पुन्हा सांगतोय महाराज, आई मला सोडून एकट्याला का गेलीस ग, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. आई तुझ्या पोटात असताना, विकोराव द्या, तुझ्या पोटात असताना तू माझा सांभाळ केला. 9 महिने आणि 9 दिवसाची वारी कशी केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. आई बरेच लोक येतात, परंतु तू मात्र त्या ठिकाणी नसते महाराज. त्या ठिकाणी तू नसते आणि तेव्हा माझा ऊर दाटून येतो. ऊर दाटून आल्याच्या नंतर त्या गर्दीमध्ये मी माझ्या आईला बघतो. आई त्या ठिकाणी तू नसते. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, अग 2 दिवसात विसर पडेल तुझ्या या गोष्टीला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल तुझ्या या गोष्टीला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. आई तू गेली ना म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आलो निजाच्या माहेरा. कारण की सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्भोग सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्ने नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला माझा जीव हा माझा. बघा सर्व आशामध्ये दुःख गेला. म्हणून काय तर या ठिकाणी कोणीच येत नाही महाराज. काय पत्नी फक्त दारापर्यंत येते. धन आणि भूम परवाच्य गोष्टी, भार्या गृहद्वारे जन स्मशाने, देह चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगोग छेती जीव एक. शेवटी एकट्यालाच तर फडत राहावं लागतं महाराज. काय सांगितलं महाराज की पुनर्वित्तम, वित्त म्हणजे पैसा. लक्ष द्या, सुभाषितकार सुंदर सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम, पुन्हा मित्रही मिळतील, पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. अरे सगळं पुन्हा पुन्हा मिळेल, पण न शरीरम पुन्हा पुन्हा. देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून आल्या जन्मामध्ये त्या भगवंताचं गुणानुवाद करावं. कारण जनाबाई महाराजांनी केला होतं. ज्या वेळेस जनाबाई महाराजांना असंख्य दुःख त्या आपल्या सासरामध्ये देण्यात आले, ज्यांची विठ्ठल विठ्ठल गौरीमध्ये विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी यावा महाराज, पांडुरंग परमात्मा आपला जो केर कचरा आहे तो टोपलीमध्ये भरावा महाराज. झाड लोट करी जणी
केर भरे चक्रपाणी. एवढंच नाही, श्रीखंड्या चंदन उघडवणी करी व श्री गंगा तिरी धुवित सो. संतांचा अधिकार एवढा आहे महाराज. बरं, तुमची आमची झाली सकाळ आणि संध्याकाळ, 2 काळामध्ये आपण जगत असतो. आणि संत महात्मे मात्र अंतकाळ त्यांचा गोड केल्याशिवाय राहत नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागीला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. बाळपणी खेळी रमलो, बाळपणी खेळी रमलो, तारुण्य नाचले, बालवई खेळी रमलो, बालवई खेळी रमलो, तारुण्य नाचले. वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, दसे पैल तीर, धन्य भाव पांडुरंग, धन्य भाव पांडुरंग. मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर. बघा, गरिबीची परिस्थिती असताना देखील 2च मिनिटं फक्त, गरिबीची परिस्थिती असताना देखील ज्या मुलांनी आपल्या वडिलांचा दशक्रिया विधी केला, वर्ष श्राद्ध केलं महाराज, खरे पुण्यवान ते आहे महाराज. कारण तिळ तिळ साच्या पुण्य पडी. काय येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. या न्यायाने बोलता होईना आपल्याला वेळ हा बराच झालेला आहे, परंतु एकदा बघा, सुंदर असं निवृत्तीनाथांचं मंदिराचं काम चालू आहे. आळंदीलाही भव्य दिव्य मंदिर झालेलं आहे. देऊलाही त्याच प्रकारे भव्य दिव्य थाटामाटात मंदिराचं काम चालू आहे. आपल्या जवळच नाशिक जिल्ह्याचं जे अधिष्ठान आहे निवृत्तीनाथ दादांचं, त्यांच्याही मंदिराचं काम चालू आहे आणि ते लवकरच पूर्णत्वाला येणार आहे. म्हणून एकदा त्या नाथांचं भजन करू. एकदा सर्वांनी वरती हात घ्यायचंय. गर्दी जरी थोडी आहे महाराज, पण दर्दी आहे. म्हणून गर्दी काही कामाची नाही, दर्दी महत्वाची आहे. म्हणून एकदा प्रेमाने भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 विठोबा रखो